मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे खूप जास्त भडकलेला अक्षय असतो आणि अक्षय रागारागावून बोलत असतो आणि म्हणतो की तू मला वचन दे, इथून पुढे त्या मुलीचं नाव म्हणजेच रमाचं नाव या घरात काढणार नाही असं बघ, लक्षात ठेव, बघ मला वचन दे असं काहीसं तो आता म्हणत असतो. पण तरीसुद्धा इकडे काहीही ऐकायला आरोही तयार नसते. आरोही सरळ म्हणते की नाही बाबा, मी तुला कोणतंही वचन देणार नाही. तर आत्या मात्र आता रडायचं नाटक करत म्हणत असते, बघितलं का आता हिला ती बाई जवळची झालेली आहे, आपण नाही, मला तर ना आता या घरात राहायचंही नाही असं काहीच इरावतीचं सुरू असतं. इरावतीचा नेहमीप्रमाणेच हा ड्रामा सुरू असतो, कारण इरावतीला आता अक्षयला रमाच्या जवळ जाऊ द्यायचं नसतं आणि इरावतीला हे देखील माहिती असतं की रमा अक्षयच्या मधला दुवा ही आरोही आहे. ती काही देखील करून ह्या दोघांना जवळ आणू शकते आणि म्हणूनच ती इतकी अशी घाबरत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं आरोही ही खूप जास्त रडत असते. तिनं अक्षयला वचन दिलेलं असतं की या घरात पुन्हा तिचं नाव निघणार नाही, पण ती नंतर विचार करते की मी तर बाबांना वचन दिलं आहे, बाबांनी मला सांगितलं आहे, पण मी जाऊ शकते ना माझ्या आईला भेटायला. हां, आता मीच माझ्या आईला भेटायला जाते, पण कसं जाऊ, माझ्याकडे ॲड्रेसही नाही आहे, मोबाईल नंबरही नाही आहे. मग तिच्या लक्षात येतं की आपल्याकडे एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे पार्थ. पार्थ आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करू शकतो आणि म्हणूनच ती पार्थकडे केलेली असते. पार्थला ती आता म्हणत असते की प्लीज ना पार्थ दादा, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, जरा माझी मदत कर ना. तो म्हणत असतो की मला गेम खेळू दे, आरोही तू इकडनं जा. पण ती आता त्याला ब्लॅकमेल करते आणि म्हणते की बघ, तू हे जे काही गेम्स खेळतोय ते स्कूलचे पैसे न देता, मग बघ मी हे सगळं जर सांगितलं ना घरी तर तुझं काय होईल ते, त्यामुळे 10 वेळा विचार कर असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता हे सगळं काही म्हटलं जातं ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त तो घाबरतो आणि म्हणतो की थांब थांब, मी तुला ॲड्रेस काढून देतो, पण तू काळजी करू नकोस असं बोलून तो आता ॲड्रेस काढून देत असतो. आणि जेव्हा तो ॲड्रेस काढून देतो ना, तेव्हा मात्र आता ह्या सगळ्यामध्ये तू एकटीच जाणार आहेस का असा प्रश्न देखील आता विचारला जातो. त्यावर मात्र आता आरोही म्हणत असते की हो, मी एकटीच जाणार आहे, फक्त मला रूट सांग की कसं जायचं आहे ते. त्यावर आता तो ॲड्रेसही काढून देतो आणि तिला जायचा रूटही सांगतो की कसं जायचं आहे काय ते. आणि त्यांनी सांगितल्यामुळे आरोहीचं सगळं काही सोपं होऊन जातं. म्हणजेच आरोहीला ज्या वाटेने जायचं असतं ती वाट अगदी सोपी होऊन जाते आणि म्हणूनच आरोही जी आहे ती खूप जास्त खुश असते, कारण तिला आता काही झालं तरी तिच्या आईला भेटायचं असतं आणि त्यासाठी तिची ही खूप जास्त उत्सुकता असते. वर तिला ॲड्रेसही मिळालेला असतो आणि म्हणूनच आता ती ठरवते की ॲड्रेस तर आपल्याला मिळाला आहे, तर आपण जे आहे ना ते आता असं शांत बसून चालणार नाही, आपण आताच्या आता आपल्या आईला जाऊन गाठायला हवं, कारण आई आपल्याला लवकरात लवकर भेटायला हवी असा देखील आरोही विचार करते. दुसरीकडे आता रमा छान तयार होत असते. रमा तयार होत असताना तिला ज्या ताई तयार करत असतात ना, त्या म्हणत असतात की तुम्ही खरंच आज खूप जास्त सुरेख दिसत आहात, तुम्हाला बघतच राहावंसं वाटतंय आणि तुमच्यासोबत जो नवरा लग्न करणार ना तो खरंच लकी असेल. तर इकडे मात्र आता रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर त्या ताई म्हणतात की तुम्ही रडताय कशाला आहे, म्हणजे तुमचं लग्न झालं तरी तुम्हाला किती छान आहे ना, तुमचं माहेर आणि सासर एकच तर आहे, मग मला माहिती आहे सगळं काही व्यवस्थित होईल, मग आता तुम्ही का रडत आहात असं देखील आता इथे असणारी ही रमाला ती ताई विचारते. तर त्यावर रमा जी आहे ती म्हणत असते की नाही, असं काहीसुद्धा नाही. आणि हे सगळं जेव्हा आता ती विचारते ना, तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो. तर साईकडे बघून सुद्धा त्या ताई म्हणत असतात की बघा, तुमचा नवरा आलाय, त्या नवऱ्याला ना खरंच तुमच्याशिवाय बिलकुलही करमत नाही वाटतं आणि तुमचा जोडा ना खरंच लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतो असं बोलून साई आणि त्या रमाचं कौतुक करत असतात. तर त्या तिकडनं निघून गेल्यानंतर अजूनही त्याला रमाच्या डोळ्यात पाणी दिसत असतं. तर साई आता रमाला विचारतो की रमा, मला खरं खरं सांगा, तुम्ही जर अजूनही या सगळ्यासाठी तयार नसाल ना, तर मी हे लग्न जे आहे ते मोडायला तयार आहे, पण प्लीज काहीतरी करा, बोला काहीतरी माझ्याशी.
मी बोलेन अण्णांसोबत. तुम्ही अक्षयला निवडणार असाल ना तरी माझी काही हरकत नाही. पण दुसरीकडे मात्र आता इथे असणारी रमा जी आहे ती म्हणत असते की मी अक्षयला का निवडू. मुळात अक्षय आणि माझा आता काही संबंध नाही, फक्त ते ऑफिसमध्ये आहेत तेवढेच, बाकी माझा त्यांचा काही संबंध नाही आहे. मग आरोहीचं काय. आरोही तर तुमची मुलगी आहे आणि तुमच्या मुलीसाठी तुमचा जीव किती ते तुटतो ना हे मला सुद्धा माहिती आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावरती म्हणते की नाही, असं काहीच नाही आहे. तुम्ही जे समजताय ते खूप जास्त चुकीचं आहे. नका असा विचार करू. आणि मी तुमच्याशी लग्न करणार आहे. मला काही आता यामध्ये बदल करायचे नाहीत, असं देखील आता म्हटलं जातं. ज्या वेळेला आता हे सगळं काही ती म्हणत असते त्यावेळेला साई आता रमाला म्हणत असतो की मला तुम्ही वचन द्या की तुम्ही असं काहीच करणार नाही आहात. मग आता रमा जी आहे ती सुद्धा आता वचन द्यायला निघालेली असते. पण तेवढ्यातच आहे ना तिचा फोन वाजतो. जेव्हा मात्र आता रमाचा फोन वाजतो ना तेव्हा रमा वचन द्यायचं सोडून लगेचच आधी फोन रिसीव करते. रमाला एका अननोन नंबरवरनं कॉल आलेला असतो. त्यामुळे रमा आधीच खूप घाबरलेली असते. ती विचार करते की कोणी कॉल केला आहे. तर दुसरीकडे मात्र जी आरोही असते ना ती आता तिथे येऊन पोचलेली असते. रमा साईला समजवायचा प्रयत्न करत असते, पण साईला सुद्धा रमाचा आता काही देखील ऐकून घ्यायचं नसतं. कारण त्याला माहिती आहे ना बिचारी रमा जरी त्याच्यासोबत लग्न करायला साखरपुडा करायला तयार असली तरी सुद्धा तिचं मन कुठे अजूनही आहे. या गोष्टीचा विचार जो आहे तो खरं तर केलेला आहे. आणि म्हणूनच आता ज्या काही गोष्टींचा विचार केलेला असतो त्याबद्दलच आता तो बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता रमाला आरोहीचा कॉल आलेला असतो आणि ती म्हणत असते की आई मी बाहेर आली आहे, तू कुठे आहेस, मला तुला भेटायचं आहे, असं देखील ती वॉचमॅनच्या फोनवरून फोन करून सांगू लागते. जेव्हा आता ही सगळी घटना ती जेव्हा सांगते ना तेव्हा मात्र आता रमाच्या पायाखालची जमीनच सरकते. तूच माझी आई आहेस, मला तुला भेटायचं आहे, असं देखील आता आरोहीनं रमाला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे जे आहे ना रमा ती एकदमच बेचैन झालेली असते आणि तिला काही झालं तरी आता जाऊन आरोहीला भेटायचं असतं. तिच्या हातातला मोबाईलही खाली पडतो. दुसरीकडे इथे घरी सगळेजण शोध घेत असतात की नेमकी जी आहे ती आरोही कुठे गेली. अर्थाला आता इरावती पुन्हा एकदा म्हणते की खरं खरं सांग की कुठे गेली आहे आरोही. तर अर्था म्हणते की नाही, मला खरंच नाही माहिती यावेळेला की ती कुठे गेली आहे ते. मला जर माहिती असेल तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का, असं अर्था म्हणते. तर दुसरीकडे मात्र आता शोधाशोध सुरू असते. कुठे गेली असेल ही मुलगी, खरंच काहीच कळत नाहीये कुठे शोधायचं. तर आता पार्थच्या रूममध्ये एकदा जाऊन बघ, असं अक्षयला इरावती सांगते. तर पार्थच्या रूममध्ये आता गेलेला असतो अक्षय आणि अक्षय जो आहे तो सगळ्याची पडताळणी करतो. पार्थच्या कानात हेडफोन घातलेले असतात ते तिला काढायला लावतो आणि त्याचसोबत तो आता विचारतो की तुला आरोहीबद्दल काही माहिती आहे का, ती कुठे गेली. त्यावर आता पार्थ सांगतो की हो, माझ्याकडनं ना ती त्या आरके मॅडम आहेत ना संस्थेच्या ट्रस्टी, त्यांचा नंबर त्यासोबत त्यांच्या जो काही घरचा ॲड्रेस आहे तो काढून घेऊन गेली आहे माझ्याकडनं. आणि मग ती एकटीच गेली आहे का. हां, ती एकटीच गेली हे देखील आता पार्थकडनं अक्षयला कळलेलं असतं. त्यामुळे अक्षयला कळतं की आरोही जी आहे ती रमाकडे गेली आहे, रमाला भेटायला गेली आहे. अक्षय आता खाली येतो आणि अक्षय जेव्हा आता खाली येतो ना तेव्हा मात्र आता इरावती विचारते की काय झालं आहे. त्यावर अक्षय सांगतो की ती रमाकडे गेली आहे. आणि ही गोष्ट कळल्यानंतर इरावतीला मात्र खूप मोठा धक्काच बसतो. ती इकडे तिकडे पाहू लागते, कारण आता तिचा सगळा प्लॅन जो आहे तो अक्षरशः आता फ्लॉप झालेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी मालविका असते ना तिला सुद्धा टेन्शन येतं, कारण तिचा सुद्धा पट्टा हळूहळू का होईना कट होत चाललेला असतो. आणि त्यामुळेच आता तिला टेन्शन येतं. थांब आत्या, मी लगेचच जाऊन बघून येतो ती कुठे आहे, आरके मॅडमकडे गेली असेल तर तिला थांबवतो, असं बोलून आता अक्षय घराबाहेर पडतो. दुसरीकडे रमाला कळलेलं असतं की खाली आरोही आली आहे आणि त्यामुळे ती आता जराही विलंब न करता लगेच धावत जायला निघते. आणि जेव्हा ती खाली धावत जाऊन निघते ना तेव्हा समोर पाहते तर काय, आरोही येऊन उभी असते. आणि आरोही जी आहे ना ती रमाला आई अशी हाक मारत असते आणि म्हणते की मला माहिती आहे की तूच माझी आई आहेस.
मला कळलं आहे असं देखील तिने आता म्हटल्याबरोबर रमासुद्धा खूप जास्त खुश होते. रमा धावत धावत जाते आणि लगेचच आरोहीला जाऊन मिठी मारते. आरोहीला जेव्हा ती आता मिठी मारते ना, तेव्हा आरोहीसुद्धा तिच्या कुशीत एकदम अलगद शिरते. कारण इतक्या वर्षाचा जो काही आता दुरावा होता तो तर मिटवायचा होता. म्हणजे एवढे दिवस जरी रमाला कळलेलं असलं की आरोही ही तिची मुलगी आहे, पण ही गोष्ट आरोहीला माहिती नव्हती ना, म्हणून आरोहीनं आता एकदम मायेच्या भावनेने तिला मिठी मारलेली होती. दुसरीकडे अण्णासाहेब जे आहेत त्यांच्या घरी खूप जास्त पाहुणे आलेले असतात. कारण आता एंगेजमेंटची वेळसुद्धा जवळ आलेली असते आणि त्यामुळे पाहुणे तिथे असतात. तर तिथे साईसुद्धा आलेला असतो आणि त्याच वेळेला आता साईची ओळख करून देत म्हणतात की हा आमचा जावई बापू आहे. आणि जावई बापू आहे म्हटल्यानंतर तुझ्यावर मला एक विश्वास हवा आहे, मला देशील का? तर काय झालं आहे नेमकं सांगाल का? असं देखील म्हटलं जातं. ती जर नसेन तर माझ्या रमाची काळजी तू घेशील का नीट आयुष्यभरासाठी? त्यावर मात्र लगेचच साई म्हणतो की हो, मी रमाची काळजी आयुष्यभर घेईन, हे तुम्हाला वचन देतो मी. आणि जेव्हा तो हे वचन देतो ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद जो आहे तो आता खरं तर अण्णासाहेब यांना झालेला असतो. तर दुसरीकडे आरोही आणि त्याचसोबत इथे असणारी ही रमा, या दोघींचीही खूप जास्त अशी घट्ट भेट होत असते. तर रमा जी आहे ती म्हणत असते की तुला आत्ता कळलं का मी तुझी आई आहे ते? तर दुसरीकडे मात्र आता आरोही म्हणते की हो आई, मला आत्ताच समजलं की तू माझी आई आहेस ते. आणि जेव्हा आत्ता मला समजलंय ना, तेव्हा मात्र मला बिलकुलही तुझ्यापासून लांब जायचं नाही आहे. कित्येक वर्षानंतर मला माझी आई भेटली आहे आणि मला हा कोणताही दुरावा सहन नाही होत आता, असं देखील आता आरोही म्हणते. तर दुसरीकडे मात्र आरोहीला समजवायचं काम जे आहे ते आता रमा करत असते. रमा खूप जास्त रडत असते. तर आरोही तिचे डोळे पुसते आणि म्हणत असते की आई तू रडू नकोस ग, थांब, मी तुझे डोळे पुसते. तू माझे डोळे पुसलेस ना, मग आता मी तुझे डोळे पुसते, असं देखील ती आता म्हणते आणि तिचे डोळे पुसू लागते. जेव्हा आता ती तिचे डोळे पुसत असते ना, तेव्हा मात्र आता दोघीही जणी मस्तपैकी अशा स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातात की त्यांचं मागे पुढे कोण नाहीये. नंतर आता रमाच्या लक्षात येतं. आरोहीकडे बघून ती म्हणत असते की तू इथे एकटीच आली आहेस, कोणीच आलं नाहीये, मग घरात काही सांगितलं आहेस का? नाही, घरात काहीच सांगितलेलं नाहीये मी. मग अरे बापरे, आत्ता काय करायचं? म्हणजे घरात जर कळलं की तू इथे एकटी आलीस, घरातले सगळेच काळजी करत असतील, असं करायचं नाही बाळा. ती म्हणते की माझ्या पिगी बँकमध्ये पैसे होते, ते पैसे मी काढले आणि तिथे मी लगेच आले, असं देखील आता ती सांगू लागते. अरे बाळा, पण तू अशी आलीस ना, पण घरी तर कळवायला हवं ना, बाबा शोधत असतील तुला. तेवढ्यातच गेटवर अक्षय येऊन पोचलेला असतो. अक्षय जो आहे तो येऊन पोचलेला असताना इकडे तिकडे आता तो शोध घेत असतो. आणि जेव्हा तो शोध घेतो ना, तेव्हा समोरच ना त्याला रमा आणि आरोही दिसतात. पण तो वॉचमॅनना अक्षयला आतमध्ये पाठवत नसतो. अक्षय म्हणत असतो की ओ माझी मुलगी आत्ताच इथे आलेली आहे, तुम्ही काय मला अडवताय? तर वॉचमॅनला आता रमासुद्धा सांगते की सोडा त्यांना आत, त्यांचीच ही मुलगी आहे. त्याच वेळेला आता आरोहीचा हात घट्टपणे अक्षय धरतो आणि तिला म्हणतो की तुला मी सांगितलं होतं की इथे यायचं नाही, तरीसुद्धा तू आलीस का? बघ, लक्षात ठेवा तुझ्यासोबत काय होईल ते. आणि इकडे मात्र आता आरोहीवर तो खूप जास्त आवाज चढवत असतो. हे रमाला समजतं, म्हणून रमासुद्धा आता शांत न बसताना खूप जास्त सुनावू लागते आणि म्हणत असते की बघा, तुम्हाला मी आधीच सांगते, तुम्ही ना त्या लहान मुलीला मध्ये घेऊ नका, ही तुमची आधीची सवय आहे आणि आत्ता ना माझ्याशी उगाच वाद घालत बसू नका. तर इथे मात्र अक्षय जो आहे तो म्हणतो की तूच तिला मुद्दामून हे सगळं करण्यासाठी भाग पाडतेस, म्हणजे तूच तिला नादी लावतेस आणि म्हणूनच ती हे सगळं काही करत आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी अक्षय रमावर आरोप करत म्हणत असतो, तर रमासुद्धा खूप जास्त चिडलेली असते आणि रमा म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही मलाच का बोलता हो? तुमची चूक तुम्हाला लक्षातच येत नाही का? प्रत्येक वेळेला काय मीच चुकत असते का? तुम्ही ऐकून नाही घ्यायचं हे ठरवलंच आहे का? प्रत्येक वेळेला बघते मी तुम्हाला समजवायचं
थांबवायचा प्रयत्न करते, पण तुम्ही जर ठरवूनच टाकलं असेल ना की तुम्हाला कोणत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत तर मी सुद्धा आता काहीच बोलू शकत नाही आहे. तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं दोघांचंही भांडण जे आहे ती आरोही थांबवायचा प्रयत्न करते आणि आरोही म्हणते की खरंच यार तुम्ही किती भांडता, ते एकदमच ना लहान मुलांसारखं, पण भांडताना तुम्ही दोघंही जण खरंच खूप क्यूट दिसता, असं देखील आता आरोही जी आहे ती बोलत असते. असं जेव्हा आता आरोही म्हणते ना तेव्हा दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात. जेव्हा आता दोघंही जण एकमेकांकडे पाहतात ना तेव्हा मात्र आता तिथे साई आलेला असतो आणि साई हे सगळं काही पाहतो. साई जेव्हा आता हे सगळं पाहतो तेव्हा तो तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर रमाचा हात धरतो. रमाचा हात धरून रमाला खेचतच घेऊन चाललेला असतो. रमा म्हणत असते की काय करताय हे, तर दुसरीकडे अक्षयही आरोहीचा हात धरतो आणि आरोहीला घेऊन चाललेला असतो. आरोहीला जेव्हा तो घेऊन जात असतो तेव्हा आरोही त्याचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते, पण आता मात्र आरोहीचं तो ऐकत नाही. दुसरीकडे मात्र साईने आता रमाला अण्णासाहेबांच्या समोर आणलेलं असतं आणि त्याचसोबत जे काही पाहुणे तिथे जमलेले असतात ना त्या पाहुण्यांना त्यांनी तिकडनं जायला सांगितलेलं असतं आणि तो बोलत असतो की जरा ना मला तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे आणि त्याबरोबर पाहुणे तिकडनं एक एक करून निघून जातात. जेव्हा आता पाहुणे तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र आता अण्णासाहेब साईला म्हणतात की काय झालं आहे साई, तुला कशाबद्दल बोलायचं आहे. त्याच वेळेला आता साई जो आहे तो म्हणत असतो की मला हा साखरपुडा करायचा नाही. त्यावर अण्णासाहेब साईला म्हणतात की तुझं हे काय मध्येच आहे, एवढं सगळं मी जुळवून आणलंय आणि आज तू सांगतो की तुला साखरपुडा करायचा नाही आहे आणि हे सगळं कशासाठी, याचं कारण मिळाल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही हा, असं देखील आता त्याला म्हटलं जातं. त्यावर आता तो रमा आणि अक्षय एकमेकांच्या समोर आले आहेत किंवा आरोही रमाची भेट झाली हेही सांगत नाही, तर सगळं काही खापर स्वतःवर फोडून घेतो आणि म्हणत असतो की काय आहे ना की मला ना खरं तर रमासोबत लग्न आधी करायचं होतं पण आता नाही. कारण आहे ना की काय आहे मी तुमच्या मुलीसोबत म्हणजेच तुम्ही ना रमाला मानसकन्या मानलेलं आहे, मग तुमच्या मुलीसोबत मी लग्न केले तर प्रत्येकाला काय वाटतंय मी पैशासाठी हे सगळं काही करतोय, पण माझ्या मनातही तसं नाही. पण म्हणूनच मी ठरवलं आहे की हे लग्न वगैरे काहीच करायचं नाही, असं देखील आता म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र अण्णासाहेब आता चिडलेले असतात आणि म्हणत असतात की हे सगळं तू काय बोलतोयस, नाही हा मला बिलकुलही या गोष्टी पटणार नाही आहेत आणि मी ऐकूनही घेणार नाही आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तुमचं लग्न होऊ दे, लोकांचा काही विचार करायचा नसतो या सख्यामध्ये, असं देखील अण्णासाहेब साईला सांगतात. पण साई तो काही त्यांचा ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की माझा निर्णय पक्का झालेला आहे, मला रमासोबत लग्न करायचं नाही आहे, मला हा साखरपुडा सुद्धा नाही करायचा आहे, असं देखील त्यानं ठणकावून सांगितलेलं असतं. कारण ना त्याला आता कळून चुकलेलं असतं रमाच्या आयुष्यात आता तिची मुलगीच जास्त मायने आहे आणि त्या मुलीशिवाय तिलाही करमणार नाही. मग उगाच ना रमाला आपल्यासाठी अडवून का ठेवायचं, कारण जो साई आहे तो रमावर जीवापाड प्रेम करत होता. रमाचा ज्यामध्ये आनंद होता तोच आनंद तो शोधायचा प्रयत्न करत होता. दुसरीकडे आता रमा जी आहे ती बाहेर धावत जाते आणि बाहेर धावत जेव्हा जाते तेव्हा ती आरोहीला जवळ घेते आणि त्याच वेळेला मात्र अक्षयला म्हणत असते की तुमच्याकडे माझी एक विनंती आहे की प्लीज 7 दिवस माझ्याकडे माझ्या मुलीला राहू दे, मी तिला ना माझं प्रेम देईन, 7 दिवस मला तिच्यावर आईचं प्रेम करू द्या, प्लीज इतक्या दिवसांची उणीव भरून काढू द्या, प्लीज माझी एक तुम्हाला विनंती आहे, असं देखील आता रमा जी आहे ती अक्षयला म्हणते. त्यावर अक्षय फक्त रमाकडे पाहू लागतो. पण दुसरीकडे मात्र आता इरावती खूप जास्त सूड भावनेने आता या सगळ्याचा बदला घ्यायचा ठरवत असते. तर मालविका तिला विचारते की आता तू काय करणार आहेस, तर आता बघतच बस मी काय करते ते, असं देखील इरावती सांगत असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.